काही जण माझ्या नावाने बोंबाबोंब करत होते, पण मलिकांनी भाजपला डिवचलं. जोरदार हल्लाबोल. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मुंबई महापालिका निवडणुकीबाबत यावेळी मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे, कारण यावेळी मुंबई महापालिकेसाठी शिवसेना, शिंदे गट आणि भाजपची युती झालेली आहे. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे शिवसेना, शिंदे गट आणि भाजपची युती या निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे, तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी शिवसेना, ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आल्याने भाजप आणि शिवसेना, शिंदे गटापुढे मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल आता काय लागणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान ही निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या नावाला विरोध करण्यात आला होता. जर मलिक असतील तर युती होणार नाही असं भाजपाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचं सर्व पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये नवाब मलिक यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही जण माझ्या नावाने बोंबाबोंब करत होते. मी असेल तर युती होणार नाही असं काही जणांनी म्हटलं होतं, पण अजित पवार हे माझ्या पाठीशी उभे आहेत. अजित पवार यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य आहे असं यावेळी नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे. विशेष करून मी दादाचा आभार मानतोय की काही लोक माझ्या नावाने बुमाबूम करत होते की हे असतील तर आम्हाला तुम्ही नको. दादांनी ठामपणे निर्णय घेतले आहे की नवाब मलिकच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आम्हाला तुमच्या युतीची गरज नाही आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. त्याबद्दल मी अजित पवार साहेबांचे आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.